अंकिताताई यांनी सांगितलं की सर्जा का विकला, कारण माहित नव्हतं आपल्याला. मी पण एक व्हिडिओ बनवलेला होता की अंकिताताई तुम्ही सर्जा का विकला, विकायला नव्हता पाहिजे होता. परंतु ते कारण जे आहे ते समोर आलेलं आहे. अंकिताताई यांनी समोर येऊन सांगितलं एका व्हिडिओच्या माध्यमातून. त्याने एका चॅनेलला मुलाखत दिली. मी माफी मागतो, खरंच मला कारण माहित नव्हतं. कारण माणसांचं कारण महत्वाचं, मागची परिस्थिती बघावी लागते. उगीच त्यांनी सर्जा विकलेला नाही, कारण आपल्या सरांनी जे पैसे घेतले होते उसने, त्या लोकांची भागवाभागवी करायची होती मॅडमना. कारण तुम्ही बघितलंय की माणसं त्यांच्या पाक घरी यायचे पैसे मागायला, आणि एका मैदानात तर आपल्या सर्जाला पळून सुद्धा दिलेला नव्हता. बघितलं, एवढं म्हणजे एवढा मानसिक त्रास झालेला त्यांना, म्हणून तो सर्जा बैल त्यांनी विकण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु तो सर्जा विकल्यानंतर एवढा त्रास झाला त्यांना, त्यांच्या घरच्याच लोकांनी त्यांना त्रास दिला. त्यांचा जे धीर आहेत त्यांनी, तुम्ही बघितलं, त्यांनी मुलाखतीमध्ये मी सांगितलं, मी माझ्या मनाचं काय सांगत नाहीये. त्यांनी सांगितलं की जे लोक पैसे मागायला यायचे त्यांना ते घरी पाठवायचे, जावा तुम्ही घरी, का पैसे देत नाहीत, पैसे आहेत त्यांच्याकडे. काय कसला म्हटलं, असले कसले धीर आहेत हे. नक्कीच बघा तुम्ही, एवढा अत्याचार त्यांना सहन करावा लागतोय, लोकांचा सहन केला त्यांनी. आणि जेवढे लोकांचे पैसे होते त्यांचे पैसे त्यांनी भागवलेले आहेत आपला सर्जा विकून. नक्कीच अंकिताताई, तुमच्या पाठीशी सबंध महाराष्ट्र उभा आहे. अख्खा विठ्ठल नाना फॅन्स पण आहेत, सर्जा फॅन्स पण आहेत. सरांचे जेवढे फॅन्स आहेत तेवढे पण फॅन्स तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि मी माफी मागतो, मी पण एक व्हिडिओ बनवलेला की तुम्ही सर्जा का विकला, याचं कारण तुम्ही सांगितलं. मी जाहीरपणे तुमची माफी पण मागतो, कारण त्या इमोशनल मध्ये मी पण होतो सर्जाच्या. पण असं मागची परिस्थिती आपल्याला माहित नव्हती. परंतु ज्या घरचे लोक आहेत त्यांना एक विनंती करतो हात जोडून, तुम्ही खरंच त्रास देऊ नका त्यांना. कारण तुम्ही बघितले, त्यांना एक मुलगी पण आहे, नका त्रास देऊ. एवढंच मला फक्त एवढंच म्हणणं आहे तुम्हाला.